नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीतील चालू घडामोडी बघणार आहोत. यातील पहिला प्रश्न बघू. तामिळनाडूच्या पहिल्या डार्क स्काय पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे कोली हिल्स. फेब्रुवारी 2026 मध्ये तामिळनाडूचे वनमंत्री यांनी कोली हिल्स येथे पहिल्या डार्क स्काय पार्कचे उद्घाटन केले. खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिले डार्क स्काय पार्क ची संकल्पना आहे. याचा खर्च आहे 1 कोटी रुपये. याचे स्थान आहे कोली हिल्स. रात्रीच्या वेळी तारे, ग्रह आणि आकाशगंगेचे निरीक्षण करणे हे याचे उद्दिष्ट आहे. दुसरा प्रश्न बघू. राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 ची मुख्य संकल्पना म्हणजे थीम काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या 40व्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत ही होती. तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा या वर्षीचा 40वा राष्ट्रीय विज्ञान दिन होता. याची संकल्पना आत्ताच आपण बघितली, वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. आणि याचे जे रमन इफेक्ट ची शोध लावलेलं CV रमन या शोधाची आठवण म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघू. इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले पंतप्रधान कोण ठरले आहेत? याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. फेब्रुवारी 2026 मध्ये इस्रायलच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी हे इस्रायलच्या संसदेला नेसेटला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. तर ही इस्रायलची ऐतिहासिक भेट होती. यामध्ये इस्रायलच्या संसदेच्या सर्वोच्च सन्मान मेडल ऑफ नेसेट त्यांना प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न. भारतीय नौदलात सामील झालेल्या INS अंजदीप या जहाजाला कोणते टोपण नाव देण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे डॉल्फिन हंटर. तर INS अंजदीप हे 8 स्वदेशी बनावटीच्या जहाजाच्या प्रकल्पातील तिसरे जहाज असून याला डॉल्फिन हंटर हे टोपण नाव देण्यात आले आहे. पुढील प्रश्न. कोणत्या देशाचा पहिला ब्लू बॉन्ड फेब्रुवारी 2026 मध्ये गिफ्ट सिटी मध्ये सूचीबद्ध करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंकेचा पहिला 3 अब्ज श्रीलंकन रुपयांचा ब्लू बॉन्ड गुजरात मधील गिफ्ट सिटी येथे सूचीबद्ध करण्यात आला. तर हे श्रीलंकेचा पहिला ब्लू बॉन्ड होता. गिफ्ट सिटी गुजरात येथील NAC वर सूचीबद्ध करण्यात आला. सागरी व्यवस्थापन आणि शाश्वत मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनासाठी निधी उभारणे हा याचा उद्देश आहे. याचे मूल्य आहे 3 अब्ज श्रीलंकन रुपये. भारताच्या पहिल्या रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम कॉरिडॉरचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नमो भारत. पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी 2026 मध्ये 82 किलोमीटर लांबीच्या दिल्ली मेरठ नमो भारत कॉरिडॉरचे उद्घाटन केले, जी भारताची पहिली RRTS म्हणजे रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम होती. तर याचे नाव आहे नमो भारत आणि मार्ग आहे दिल्ली गाझियाबाद मेरठ कॉरिडॉर आणि याची लांबी आहे 82 किलोमीटर आणि याचा वेग आहे 180 किलोमीटर प्रति तास. बांगलर युवा साथी योजना ही बेरोजगारी भत्ता योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेरोजगार तरुणांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी बांगलर युवा साथी ही योजना सुरू केली आहे. याच्यात महत्वाचं आहे हे राज्य लक्षात ठेवा. पश्चिम बंगाल हे लाभार्थी आहे 21 ते 40 वयोगटातील तरुण आणि ही दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात या योजनेच्या द्वारे ट्रान्सफर केले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्याचे नाव अधिकृतपणे बदलून केरळ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे केरळ. 25 फेब्रुवारी 2026 मध्ये मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे नाव बदलून केरळम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कोणते नवीन राष्ट्रीय धोरण प्रसिद्ध केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे प्रहार. फेब्रुवारी 2026 मध्ये गृह मंत्रालयाने दहशतवादाला आळा घालण्यासाठी प्रहार नावाचे
राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण आणि धोरण आराखडा प्रसिद्ध केला. तर दहशतवादाचा सामना करण्यासाठी हे धोरण विकसित करण्यात आलं आहे. तर याचं नाव आहे प्रहार आणि याची संस्था आहे केंद्रीय गृह मंत्रालय. पुढील प्रश्न बघू. संयुक्त राष्ट्राने कोणाची ग्लोबल रोड सेफ्टी चॅम्पियन म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची संयुक्त राष्ट्राने जागतिक रस्ते सुरक्षा चॅम्पियन म्हणून नियुक्ती केली आहे. म्हणून हे सचिन तेंडुलकर हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. हा महत्वाचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्राने त्यांची नियुक्ती केली आहे आणि ही या मोहिमेचे नाव आहे मेक अ सेफ्टी स्टेटमेंट. आणि याचा उद्देश आहे हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे आणि सुरक्षित ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देणे. फेब्रुवारी 2026 मध्ये नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे देण्यात आला? तर हा महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नीती छिब्बर. IS अधिकारी नीती छिब्बर यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे यांच्याकडे. आणि याच्या आधी BVR सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोब जेटन यांनी कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे नेदरलँड. 23 फेब्रुवारी रोजी 38 वर्षीय रोब जेटन यांनी नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हे नाव लक्षात ठेवा तुम्ही, रोब जेटन, आणि देश आहे नेदरलँड. त्यांचे वय होते 38 आणि ते देशातील पहिले जाहीरपणे समलिंगी पंतप्रधान आहेत. तर हे रोब जेटन हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. भारत आणि जर्मनी यांनी हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी किती निधीच्या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे? तर 20 दशलक्ष युरो याचं योग्य उत्तर आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि जर्मनीने राष्ट्रीय हवामान उपक्रमाअंतर्गत 20 दशलक्ष युरो निधीच्या नवीन कराराची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी स्वदेशी बनावटीची TD लस कुठे लॉन्च केली? तर याचं योग्य उत्तर आहे कसोली, हिमाचल प्रदेश. 20 फेब्रुवारी रोजी 2026 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कसोली येथे केंद्रीय संशोधन संस्थेत स्वदेशी बनावटीची धनुर्वात आणि घटसर्प म्हणजे TD लस लॉन्च केली. तर TD लस ही धनुर्वात आणि घटसर्प या रोगाशी संबंधित आहे आणि JP नड्डा यांनी लॉन्च केली कसोली, हिमाचल प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नॉर्वे. तर इटलीमध्ये झालेल्या 2026 हिवाळी ऑलिम्पिक मध्ये 18 सुवर्ण पदकासह नॉर्वेने एकूण 41 पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले. तर याची 2026 ची हिवाळी ऑलिम्पिक मध्ये होस्ट देश होता इटली. पदक तालिकेत आपण पहिल्यांदाच पाहिलं की नॉर्वे यांनी पहिला क्रमांक पटकावला, दुसरा क्रमांक अमेरिकेने पटकावला. नॉर्वेने 18 सुवर्ण पदक मिळवले, अमेरिकेने 12. तर भारताचे आरिफ मोहम्मद खान आणि स्टॅन्झिन लुंडू या खेळाडूंचा सहभाग या हिवाळी ऑलिम्पिकच्या स्पर्धेत होता, जी 2026 मध्ये झाली. बाफ्टा पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता? त्याचे योग्य उत्तर आहे BONG बुंग. मणिपूर भाषेतील बुंग हा 79व्या बाफ्टा पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. तर चित्रपटाचे नाव आहे बुंग, भाषा आहे मणिपुरी. बाफ्टा पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट या कॅटेगरीमध्ये त्यांनी हा पुरस्कार जिंकला. हा पहिला भारतीय चित्रपट आहे आणि याचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मीप्रिया देवी. तर हा चित्रपट तुम्ही लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. जिओ फायनान्सने AI आधारित कोणते नवीन मोबाईल ऍप लॉन्च केले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे फिनसायडर. हे AI बॅक्ड मोबाईल ऍप लॉन्च केले आहे. तर याच्यात AI आणि न्यूरल नेटवर्कचा वापर करण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान मोदींनी AI गव्हर्नन्ससाठी कोणते नवीन फ्रेमवर्क चे अनावरण केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मानव. दुसऱ्या इंडिया AI इम्पॅक्ट
मध्ये पंतप्रधानांनी AI प्रशासनासाठी नैतिक आणि जबाबदार अशा मानव फ्रेमवर्कचे अनावरण केले. याचं फुल फॉर्म आहे मोरल, अकाउंटेबल, नॅशनल, ऍक्सेसिबल आणि व्हॅलिड. तर AI प्रशासनासाठी हे नैतिक फ्रेमवर्क मोदींनी लॉन्च केले आहे. DRDO ने VSHO RADS क्षेपणास्त्र प्रणालीच्या यशस्वी चाचण्या कुठे घेतल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे चांदीपूर, ओडिसा. 27 फेब्रुवारी 2026 मध्ये DRDO ने ओडिसाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील तळावरून स्वदेशी बनावटीच्या VSHO RADS क्षेपणास्त्र प्रणालीच्या सलग 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. तर याचा फुल फॉर्म आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. याचे ठिकाण आहे चांदीपूर. हेलिकॉप्टर आणि ड्रोन सारख्या कमी उंचीवरील धोक्यांना नष्ट करण्यासाठी हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच चालू घडामोडींसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.